मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये एक म्हण आहे, ट्रेंड इज आवर फ्रेंड अंटिल इट बेंड. म्हणजे ट्रेंड हा आपला मित्र आहे जोपर्यंत तो दिशा बदलत नाही. शेअर मार्केटमध्ये अनेक लोक ट्रेंड बद्दल फक्त बोलतात, पण ट्रेंड म्हणजे नक्की काय, किती प्रकारचे ट्रेंड असतात, ते बघायचे कसे हे अनेकांना माहीतच नाही. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमच्या ट्रेंड बद्दलच्या सगळ्या शंका दूर झालेल्या असतील ह्याची खात्री मी तुम्हाला देतो. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात पहिलं बघूया ट्रेंड म्हणजे काय. कॅन्डलस्टिक्स चार्ट मध्ये एकापेक्षा जास्त कॅन्डल्स मिळून जेव्हा एखाद्या शेअरची दिशा तयार करतात तेव्हा त्या दिशेला ट्रेंड असे म्हणतात. जेव्हा आपण उदाहरण बघू तेव्हा तुम्हाला जास्त स्पष्ट होईल. शेअर मार्केट मधील प्रत्येक शेअर आणि इंडेक्स हे नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी ट्रेंड मध्ये चालत असतात. कुठल्याही शेअरचा ट्रेंड समजून घेतला की त्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही हे ठरवणे सोपे जाते. आणि इंडेक्स जसे की सेन्सेक्स, निफ्टी यांच्या ट्रेंड वरून संपूर्ण मार्केटचा अंदाज बांधता येतो व त्यानुसार आपल्याला आपली स्ट्रॅटेजी ठरवता येते. तुम्हाला कॅन्डलस्टिक म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा व्हिडिओ बघा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा आता उजव्या बाजूला दिसत असेल. पुढे जाण्याआधी मित्रांनो, तुम्ही शेअर मार्केट मध्ये नवीन असाल आणि विचार करत असाल की शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स कसे मिळतील. शेअर मार्केट मध्ये प्रवेश करताना तुमच्या मनात हा विचार हवा की मला एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घेतला पाहिजे जो क्वालिटी रिसर्च करत असेल. आणि म्हणूनच तुम्हाला गरज आहे एका एक्सपर्टची जो तुम्हाला ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसाठी सल्ला देईल. पण सर्वात आधी तुम्हाला गरज पडेल डीमॅट अकाउंटची. मोतीलाल ओसवाल ही भारतातली वन ऑफ द बेस्ट ब्रोकरेज कंपनी पैकी एक आहे जी 30 वर्षांपासून मार्केटमध्ये आहे आणि आतापर्यंत तिचे 22 लाख पेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोतीलाल मध्ये 0 मेंटेनन्स चार्ज आहे. अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला फक्त पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक प्रूफ लागेल. मोतीलालचे पर्सनल ऍडवायझर तुमच्या सर्व शंकांचे निरसन करतील आणि तुम्हाला शेअर्स बाय सेल करण्यासाठी मार्गदर्शन करतील. तुम्हाला तुमच्या ऍप वर स्टॉक्सचे रिअल टाइम नोटिफिकेशन सुद्धा मिळते जे विनामूल्य आहे. तुम्ही जेव्हा मोतीलाल मध्ये अकाउंट ओपन करता तेव्हा तुम्हाला 25,000चे वेलकम बास्केट मिळते ज्याच्यामध्ये आहे AI बेस्ड टूल्स, 3,000चे डिस्काउंट कुपन्स, 1,000 ब्रोकरेज कॅशबॅक आणि ट्रेडिंग साठी फास्ट आणि सिक्युअर प्लॅटफॉर्म. तुम्ही मोबाईल ऍप वरून किंवा फोन कॉल करून गुंतवणूक करू शकता. तुम्हाला मोतीलाल ओसवाल मध्ये अकाउंट ओपन करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुमचे नाव, फोन नंबर आणि शहराचे नाव टाकून पुढची प्रोसेस करू शकता. आता बघूया ट्रेंड किती प्रकारचे असतात आणि ते कसे बघायचे. पहिला आहे अप ट्रेंड. जेव्हा शेअरची किंमत सतत वाढत असते किंवा असं म्हणता येईल की जेव्हा शेअर वरच्या दिशेला जात असतो तेव्हा त्याला अप ट्रेंड असे म्हणतात. अप ट्रेंड नेहमी बुलिश असतो. आता बघूया अप ट्रेंड बघायचा कसा. मित्रांनो, मार्केट किंवा शेअरची किंमत कधी सरळ रेषेत जास्त वर किंवा जास्त खाली जात नाही. थोड्या प्रमाणात वर खाली करत करत मार्केट किंवा शेअर त्यांची दिशा तयार करत असतात. या वर खाली होणाऱ्या किमतीतून आपल्याला ट्रेंड ओळखता आला पाहिजे. तो ट्रेंड कसा ओळखायचा ते आपण आता बघूया. इथे तुम्ही बघू शकता एका लो पासून शेअरने एक हाय तयार केला. त्या हाय पासून शेअरने परत एक लो तयार केला पण आधीच्या लोच्या खाली नाही गेला. म्हणून ह्या लोला हायर लो असे आपण म्हणू शकतो कारण हा लो आधीच्या लोच्या हायरला क्लोज झाला आहे. त्याचप्रमाणे हायर लो पासून शेअरने परत एक हाय बनवला पण हा हाय आधीच्या हायच्या वर क्लोज झाला. म्हणून ह्या हायला हायर हाय असे म्हटले जाते. अशा प्रकारे जोपर्यंत हायर लो आणि हायर हाय बनत जातात तोपर्यंत त्या शेअर मध्ये अपट्रेंड चालू आहे असे समजावे. दुसरा आहे डाऊन ट्रेंड. जेव्हा शेअरची किंमत सतत कमी होत असते किंवा असं म्हणता येईल की जेव्हा शेअर खालच्या दिशेला जात असतो तेव्हा त्याला डाऊन ट्रेंड असे म्हणतात. डाऊन ट्रेंड नेहमी बेरिश असतो. आता बघूया डाऊन ट्रेंड बघायचा कसा. इथे तुम्ही बघू शकता एका हाय पासून शेअरने एक लो तयार केला. त्या लो पासून शेअरने परत एक हाय तयार केला
पण आधीच्या हायच्या वर नाही गेला, म्हणून या हायला लोअर हाय असे आपण म्हणू शकतो. कारण हा हाय आधीच्या हायच्या लोअरला क्लोज झाला आहे. त्याचप्रमाणे लोअर हाय पासून शेअरने परत एक लो बनवला, पण हा लो आधीच्या लोच्या खाली क्लोज झाला, म्हणून ह्या लोला लोअर लो असे म्हटले जाते. अशा प्रकारे जोपर्यंत लोअर हाय आणि लोअर लो बनत जातात तोपर्यंत त्या शेअर मध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे असे समजावे. तिसरा आहे साइडवेज ट्रेंड. जेव्हा शेअरची किंमत जास्त वाढतही नाही आणि जास्त कमीही होत नाही, किंवा असं म्हणता येईल की जेव्हा शेअर एका फिक्स रेंज मध्ये चालत असतो तेव्हा त्याला साइडवेज ट्रेंड असे म्हणतात. आता बघूया साइडवेज ट्रेंड बघायचा कसा. इथे तुम्ही बघू शकता एका हाय पासून शेअरने एक लो तयार केला, त्या लो पासून शेअरने परत एक हाय तयार केला. हा हाय आधीच्या हायच्या बरोबर क्लोज झाला. ह्या हाय पासून शेअरने परत एक लो बनवला. हा लो सुद्धा आधीच्या लोच्या बरोबरीने क्लोज झाला. अशा प्रकारे जोपर्यंत हाय आणि लो बरोबरीने क्लोज होत राहतात तेव्हा त्या शेअर मध्ये साइडवेज ट्रेंड चालू आहे असे समजावे. या ट्रेंड वरून मार्केट किंवा शेअर वर जाणार की खाली येणार याचा अंदाज तुम्ही लावू शकता. ते कसे हे समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ बघा. कॅन्डलस्टिक पॅटर्न्स द्वारे जाणून घ्या शेअर वर जाणार की खाली जाणार. मित्रांनो, शेअर मार्केटच्या कोणत्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला एक